नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आता घरातले सर्व कामं आवरले आहे आणि आज आमच्या शेतात डांगरवाडी म्हणजे डांगर तोडणं चालू आहे। तर घरासमोर खूपच गवत झालंय, तर आता साफसफाई करायची घरासमोरची आणि तिकडं डांगर पण तोडणं चालू आहे। इकडं आम्ही घरासमोरची साफसफाई करणार आहोत। तर हे बघा किती गवत झालंय। आणि त्या गवतामुळे ना झाडं पण जास्त जे लावेले ते छोटे छोटे दिसत नाही। त्याच्यामुळे आता पाऊस उघडलाय, त्यामुळे आता पूर्ण साफसफाई करायची आहे। तर इकडं बघा ट्रक उभा आहे डांगर घेण्यासाठी। हे आमच्या घराशेजारचं शेत आहे, त्याच्यात मक्का लावली, पण इतकं गवत उतरलंय पावसामुळं। बारीक गवतच जास्त, मक्यापेक्षा बारीक गवतच जास्त दिसतंय। का काय प्याला का दूध प्याला का? दूध प्याला ना का? का पोळी खाल्ली का? शरी पोळी खाल्ली मामा। तो एक दादू कुठे? एक दादू का? अजून देऊ थांब आणते। आला थांब। तर आता मी गवत काढायला लटकणार होते, पण बच्चे खूपच म्याव म्याव करताय। त्यांना दिली होती दूध पोळी, पण त्यांना अजून भूक लागली। तर चला आता डोकं वगैरे तर काही विसरलं नाही मी, म्हटलं आधी गवत काढून घ्यावं मग डोकं वगैरे विचारावं। आता त्यांना दूध वगैरे देऊन देते। हो का? चला चल का अंदर थांब। दर चला ते नाही घेत मी प्या। खूपच खेळून दमून जात्या, भुकेले होऊन जातात। त्यांना सकाळी पण दिली ती दूध पोळी, ती मम्मीनं काही त्यांनी खाल्ली पिल्ली। आता अजून भूक लागली त्यांना। बापरे, हे बघा या टरकीवाल्यांनी सगळा पाईप तोडून टाकला। हे बघा एवढी मेहनत करून लावला होता, सगळं तोडून टाकला। आता डबल लावावं लागल। हे बघा ही ट्रक गेली ना सरळ गवतीच्या, हा पाईप गवतीच्या कसं करून टाकला, हा पाईप मोडून टाकला। हट, बरं झालं आंब्याला काही झालं नाही। सीताफळाची दांडी पण बघा कशी वाकवून ठेवली। हे बघा खरं नसतं। आता निघाला एक ट्रक भरून, अजून बाकीचे डांगर चाळीमध्ये पडलेले। आता टेम्पो वगैरे बोलवतील आणि तो पण भरून जाईल। गाडी एकदम